मुंबई पाठोपाठ आपण जाणार आहोत पुण्यामध्ये। पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात एकूण काय घडतंय ते आता पाहूया। महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता टीईटी परीक्षा ही यंदा ऑफलाईन पद्धतीने होण्याची शक्यता। तांत्रिक अडचणींमुळे टीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय। पिंपरी शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या 262 जागांसाठी भरती होणार। 31 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार। महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध। पुण्यातील रिंग रोड प्रकल्प लांबणीवर लोकसभा निवडणुकीनंतर सप्टेंबर महिन्यात काम सुरू होण्याची शक्यता। 18,000 पुणेकरांचं मुद्रांक शुल्क माफ। अभय योजनेत 1 लाखापेक्षा कमी शुल्क असलेल्या नागरिकांचं मुद्रांक शुल्क माफ। पुण्याच्या भोरमधील दुर्गमनेरे गावात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अद्ययावत नूतन शाखेचं उद्घाटन। पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन। पुणे शहरात महामार्गालगत उपबाजार उभारणार। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाजार समितीचा निर्णय। बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांची माहिती। पुणे महानगरपालिकेची पर्यावरण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। मुंढवा आणि केशवनगरमधील नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामात हलगर्जीपणा होत असल्यानं पालिकेची नोटीस। पुणे सातारा महामार्गावरील अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रॅकवर पोलिसांची धाड। 2 जणांवर गुन्हा दाखल। 24 लाखांचा मुद्देमाल जप्त। राजगड पोलिसांची कारवाई। पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 354व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। भोरमधील लभेरी गावात पोवाडे आणि तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथांनी परिसर दुमदुमला।